सुरुवातीलाच मित्रांनो, आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मराठी नूतन वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं जावं एवढीच राजकीय फॅक्टर या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, तर जाणून घेऊया आजची शिवसेनेच्या गडातील आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरती पहिल्यांदाच गुढीपाडव्यानिमित्त जल्लोष. तर शिवसेना उद्धव ठाकरेंची हा आता सगळ्यात मोठा खुलासा. एकनाथ शिंदेंनी गेले 2 दिवस दिल्लीमध्ये जाऊन सध्या सगळी राजकीय समीकरणे फिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र सगळा प्रयत्न फसल्याची जोरदार चर्चा. देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना एकत्रीकरणाचे वारे वाहू लागलेत का, असाही प्रश्न उपस्थित होत असतानाच श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अगदी दिल्लीमध्ये मदत केल्याची सगळ्यात मोठी घोषणा आता समोर येत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत, हे शिंदेगडाचं मोठं वक्तव्य. तर दुसरीकडून मित्रांनो, उद्धव ठाकरेंची यावरती चुप्पी. महाराष्ट्रात नेमकं काय घडले गेल्या 2 दिवसामध्ये आणि राजकारण अगदी वेगळ्या वळणावरती गेले का, हा सगळ्यात मोठा खुलासा, तुमच्या जिव्हाळ्याचा सगळ्यात मोठा बातमीदार. बघूया महत्त्वाची अपडेट, नेमकं काय घडलंय. मित्रांनो, गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती होते. दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंचे खासदार आमच्या पक्षात प्रवेश करतील अशी त्यांनी सगळ्यात मोठी गोवली फेकली आणि सुरुवात झाली उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार का. दुसरीकडून सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना एकत्रीकरणाचे वारे वाहू लागल्याची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखाली पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी येऊन शिवसेना पक्ष एकत्र करावा अशी काही भाजपच्या नेत्यांची बोलणी सुरू असल्याची महत्त्वाची अपडेट आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत. तर एकनाथ शिंदेंनी आता स्वतःला मुख्यमंत्रीपद उपभोगलंय, सगळी पद उपभोगली, आता जसे ते व्हायला काही हरकत नाही, हा सगळ्यात मोठा खुलासा होत असतानाच सामान्य शिवसैनिक मात्र हे मानायला तयार नाही. गेली 4 वर्ष मातोश्री आणि शिवसैनिकांना झालेला त्रास हा सहन केला जाणार नाही, सहन केला जाऊ शकत नाही. आता शिवसेनेला कुणाच्याही हाताची गरज नाही, कोणाचीही गरज नाही असं म्हणत शिवसैनिकांनी मात्र हे दावे आता फेटाळण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी तुमचे खासदार आमच्या शिवसेनेत प्रवेश करायला तयार आहेत. 3 खासदार सोडून इतर सर्वच्या सर्व खासदार शिंदेगडात प्रवेश करतील असा खुलासा सध्या केला जातोय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून खासदारांना गळाला लावण्याची जोरदार चर्चा दिल्लीत रंगते. तिसरीकडे मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने मात्र या सगळ्यांना खो दिला असून या घडामोडी भविष्यासाठी घातक असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदेंना दिल्याची समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकदा फोडली, पुन्हा फोडण्यास भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा नकार असल्याची बातमी देखील आता समजते. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबतीला घेऊन केंद्राचं राजकारण कसं करता येईल, कडवट हिंदुत्ववादी पक्ष एकनाथ शिंदेंपेक्षा कितीतरी पटीनं सरस असणारी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे हे भाजपला आता कळून चुकलंय. जरी शिंदेंच्या हातामध्ये सत्ता नसेल तर शिंदे कोण आहेत असा सामान्य प्रश्न सामान्य जनता विचारणार. त्यामुळे एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात सत्तेपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे हे भाजपला सांगायची आता वेळ आली आहे. त्यामुळे हा दिवस, आजचा गुढीपाडव्याचा दिवस सामान्य शिवसैनिकांसाठी, ठाकरे ब्रँडसाठी, ज्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही त्या सामान्य शिवसैनिकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असेल मित्रांनो. त्यामुळे सामान्य शिवसैनिक नक्कीच नाचतील, गातील, आनंदतील, परंतु शिवसेना मात्र ठाकरेंची आहे हे सांगायला आजही ते घाबरणार नाहीत हे मात्र नक्की. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आता 12 वाजलेत. भाजपकडून, उद्धव ठाकरेंकडून, दोन्हीकडून या शिंदे सेनेची मात्र पूर्ती आता सगळ्यात मोठी वाट लागल्याची चर्चा आहे. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने आणि उद्धव ठाकरेंनी जवळीकता साधत एक टायमिंग साधलाय का, येणारा काळ ठरवेल. मात्र शिंदे सेनेला
सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपा आता काय प्रयत्न करणार हे पाहावं लागेल. मात्र एकत्रीकरण होणार नाही ही देखील तेवढीच महत्त्वाची अपडेट.